सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. शेगाव NH 965 G वर भीषण अपघातानंतर ग्रामस्थांचा संताप. 3 तास रास्ता रोको, 8 दिवसात स्पीड ब्रेकर बसवण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन. नॅशनल हायवे NH 965 G वरील शेगाव परिसरात झालेल्या भीषण रस्ता अपघातात स्थानिक युवक राहुल शिंदे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून महामार्गावर तब्बल 2 ते 3 तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हे आंदोलन ओम साई प्रतिष्ठान शेगाव आणि शिवसेना जत तालुका यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शेकडो ग्रामस्थांनी अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करत प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. गेल्या अनेक दिवसांपासून या महामार्गावर सातत्याने अपघात होत असून संबंधित ठिकाणी स्पीड ब्रेकर, इशारा फलक आणि अन्य सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अखेर राहुल शिंदे यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी महामार्ग रोखून धरत ठोस निर्णयाशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रीय महामार्ग अभियंता खालिद सलीम शेख तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान माननीय प्रांत अधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत दूरध्वनीवरून संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश दिले. ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या मान्य करत राष्ट्रीय महामार्ग अभियंता खालिद सलीम शेख यांनी संबंधित ठिकाणी येत्या 8 दिवसाच्या आत स्पीड ब्रेकर बसवण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच रस्त्यावरील सुरक्षेसाठी आवश्यक इतर उपाययोजनाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. पोलीस प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र दिलेल्या 8 दिवसाच्या मुदतीत स्पीड ब्रेकरचे काम पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला. ग्रामस्थांची प्रमुख मागणी: अपघातप्रवण ठिकाणी तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, आवश्यक इशारा फलक, रस्ते सुरक्षा उपाययोजना कराव्यात, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. या दुर्दैवी घटनेमुळे शेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण होते का याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.